नमस्कार. आपण पाहत आहात लोक तुफान न्यूज. सत्याचा आवाज, जनतेचा विश्वास. वाळू उपशा विरोधात कारवाईला गेलेल्या तहसीलदारावरच हल्ला. सापडबुक्यांनी मारहाण, महसूल पथकाच्या वाहनावर दगडफेक, कोतवाल गंभीर जखमी, 5 हायवा पोलिसांच्या ताब्यात. जिल्ह्यातील अवैध वाळू उपशा विरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल पथकावर वाळू माफियांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंबडचे तहसीलदार सोमेश्वर मोहिते यांच्यावरच सापडबुक्यांनी मारहाण करण्यात आल्याने महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेचे व्हिडिओही समोर आले असून गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गोंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोदावरी नदी काठावरील सिद्धेश्वर मंदिर परिसरात पहाटे 5:30 ते 6 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. तहसीलदार सोमेश्वर मोहिते यांच्या नेतृत्वाखाली महसूल पथक अवैध वाळू उपसा व वाहतुकी विरोधात कारवाई करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले होते. यावेळी गोदावरी नदीपात्रात तब्बल 10 हायवा आणि 3 लोडरच्या माध्यमातून वाळू उपसा सुरू असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. महसूल पथक घटनास्थळी पोहोचल्याचे लक्षात येताच वाळू उपसा करणाऱ्यांनी पथकाच्या वाहनावर दगडफेक केल्याची माहिती आहे. तहसीलदार मोहिते यांनी हायवा वाहने अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावरच हल्ला करण्यात आल्याचं समोर आलं आहे. तहसीलदारावर हल्ला होत असताना त्यांचा बचाव करण्यासाठी पुढे आलेले कोतवालही गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. एवढेच नव्हे तर तहसीलदाराच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांसह गोंदी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी कारवाई करत 5 हायवा ताब्यात घेतले तर 3 लोडर घेऊन संबंधित वाळू उपसा करणारे पसार झाल्याची माहिती आहे. दरम्यान महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांवरच अशा प्रकारे हल्ला झाल्याने जिल्ह्यात संताप व्यक्त होत आहे. अवैध वाळू उपशा विरोधात कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. या प्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून समोर आलेल्या व्हिडिओच्या आधारे पोलिसांकडून हल्लेखोराचा शोध आणि पुढील तपास सुरू आहे. लोक तुफान न्यूज, अशफाक पटेल. सर, आज वाळू माफियांनी आपल्यावर हल्ला केला, काय सांगाल? साधारण 7च्या सुमारास आम्ही सिद्धेश्वर पॉईंट गोपनीय माहिती मिळालेल्या अनुषंगाने मी आणि आमचे 2 महसूल सेवक, 3 तलाठी असे आम्ही टीम करून साधारण 7च्या सुमारास इथे पोहोचलो. तर इथं आल्यानंतर आम्हाला आढळलं की जवळपास 10-11 हायवा आणि 2-3 लोडरच्या साह्याने उत्खनन जे आहे ते तिथे सुरू होतं. तर त्याच्यानंतर आम्ही तिथून आम्हाला पाहिल्यानंतर त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे आम्ही त्यांनी पळून जाऊ नये म्हणून जो मुख्य रस्ता होता त्याच्यावरती आम्ही आमची गाडी, जी खाजगी वाहन होतं आम्ही आणलेलं, तर ते आम्ही तिथं उभं केलं होतं. परंतु त्यांचे मालक आले, त्याच्यानंतर बरेच लोक जमा झाले. त्यांचे गाड्यांचे मालक आल्यानंतर त्यांनी ड्रायव्हरांना जे प्रोत्साहन देऊन, गाडीला धडक देऊन, तसंच आमच्या कर्मचाऱ्यांच्या अंगावरती गाडी घालून गाड्या पळवून नेण्याचा प्रयत्न केला आणि जवळपास साधारण 5 गाड्या, 2-3 लोडर जे आहेत ते त्यांनी पळवून नेले. परंतु त्याच्यानंतर पोलीस कर्मचारी आल्यानंतर साधारण आम्ही 5 हायवा जे आहेत त्या आम्ही ताब्यात घेऊ शकलो आणि ते आम्ही पोलीस स्टेशनला जे ते जमा केलेले आहेत आणि त्याच्या अनुषंगाने आता कारवाई चालू आहे. आम्हाला अशी माहिती मिळत आहे की तुमच्यावर हल्ला झालेला आहे, तर तुम्ही याबद्दल काय सांगाल? आम्ही ज्या वेळेला गाडी अडवण्याचा प्रयत्न केला ते पळवून घेऊन जात असताना, तर त्याच्या एका व्यक्तीने माझ्यावरती हल्ला केला आणि त्याच वेळेला आमचे जे महसूल सेवक आहेत सोमनाथ सरपळे, तर त्यांनी त्याला विरोध करून त्यांनी माझा बचाव करण्याचा प्रयत्न केला. या झटापटीमध्ये त्यांनी थोडे जखमी झालेले आहेत. संबंधित व्यक्तीचं नाव निष्पन्न झालं आहे का? तपास चालू आहे. नाव निष्पन्न नाही झालेलं अजून. आपण पोलीस तक्रार देणार आहोत, त्याच्या अनुषंगाने पोलीस कारवाई करत आहेत. सर, मला एक सांगा, आपण ही कारवाई, एवढी मोठी कारवाई करत असताना आपण पोलिसांना सोबत घेतली नव्हती का? आम्ही पोलिसांना इथं पोहोचल्यानंतर कॉल केलेला होता, परंतु इथं मोठ्या प्रमाणात जे आहे ते उत्खनन करणारे बरेच व्यक्ती होते. आम्हाला असा अंदाज नव्हता की एवढे व्यक्ती असतील, परंतु आमच्या अपेक्षेपेक्षा बरेच इथं मोठ्या प्रमाणात गाड्या असतील किंवा उत्खनन होत होतं. त्याच्यामुळे आम्हाला जसा अंदाज आला तसा आम्ही पोलिसांना कॉन्टॅक्ट केलेला, परंतु पोलीस येईपर्यंत जे आहे ते या सर्व घटना घडल्या. या झटापटीत कोणाला दुःख, म्हणजे हानी वगैरे काय झालेली? महसूल सेवक आहेत ते थोडे जखमी झाले. आता तुम्ही या वाळू माफियाविरुद्ध मुखांतर्गत कारवाई करणार का? या पिढी नेमकी कोणत्या कलमांतर्गत कारवाई करणार? आता जेवढे शक्य आहे स्ट्रिंजेंट ऍक्शन आपण घेणार आहोत. तसं कलेक्टर मॅडमशी सरांनी पण तसं बोलणं झालेलं आहे. जेवढे शक्य आहेत आपल्याला तपास करून जेवढे कोणत्या कलमाखाली त्यांच्यावरती गुन्हे दाखल करता येतील तेवढे आपण करणार आहोत.